आज 50% घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि 30 हिशोब घेतल्याशिवाय जाणार नाही. आज 50% 30 क्लिअर. कुणीच बाहेर जायचं नाही. नाही गेटवर सगळ्यांनी बसायचं. गेटवर सगळ्यांनी बसायचं. गेटवर सगळ्यांनीच बसायचं. जोपर्यंत आमचं पैसे भेटत नाही तोपर्यंत कारखान्याला ऐका तुम्ही आम्हाला लेखी पत्र 1 मिनिट थांबा. तुम्ही आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की 17 तारखेला तुम्हाला खात्यावर पैसे जमा होतील. आज तारीख किती आहे? आज तारीख किती आहे? हा तुम्ही ठीक आहे शाब्दिक सांगू द्या. शाब्दिक सांगू द्या. सांगितलं होतं. आज तारीख किती आहे? आज तारीख 18 आहे आणि 18 तारखेला पैसे मागायला आले तुम्हाला. 17ला कोणी आलं नाही आणि तुम्ही जर 18ला येऊन 30 सांगत असला तर तुम्ही पैसे देणार आहे कशावर विश्वास धरायचा? नाही विश्वास कशावर धरायचा? तुम्ही पैसे देणारच नाही. आम्हाला आज पैसे इथं मिळल्याशिवाय आम्ही उठणार नाही. 50% रक्कम आज घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्ही लेखी पत्र घेणार नाही. कुणाच्या आश्वासनाची गरज नाही. पैशाचा मेसेज खात्यावर आला ना तरच इथं हलणार आहे. आणि ऐका काम तुमचं बी काम बंद राहणार आमचं बी बंद राहणार आहे. कारखान्यातलं ऐका गेटच्या बाहेर त्यांनी 100 कारखाना घेऊ द्या. त्याचा मालक आपण नाही. आपल्या पैशाचा मालक आपण नाही. आपलं पैसे घ्यायचं विषय संपला. आज तुम्ही 50% रक्कम सोडल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि कारखान्यातला माणूस बाहेर जाऊ देणार आणि कारखान्यात बी बाहेरचा माणूस आता येऊ. आठवड्यातल्या 2 तारखा एव्हरेज काढा की किती झाल्या? 5 महिने. आठवड्यातल्या किती तारखा? सोमवार मंगळवार आणि गुरुवार. नाही गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी. 6 पर्यंत आपण 6 पर्यंत त्यांना 50% त्यांची जी काही जमा रक्कम असेल धंद्यातली ती 6 पर्यंत पेड करू आपण. ती 6 पर्यंत म्हणतोय मी. त्याच्या अगोदर पण होईल. राहिलेली आहे ती जुलै महिन्यात आपण कुठेतरी देऊन टाकू त्यांची. अरे आता उपलब्धता तरी व्हायला पाहिजे. राहिलेली 50% रक्कम आहे ती जुलै महिन्यात आपण पेड करून टाकू त्यांची. प्रशासनाचं म्हणणं आपण ऐकलं की 30/6 पर्यंत 50% रक्कम वाहतूकदारांची दिली जाईल आणि त्याच्यानंतरचं बिल हे जुलैमध्ये काढलं जाईल. तर हे वाहतूकदारांना मान्य आहे का? या बाबतीत आपण विचारणा करूया. आम्हाला मान्य नाही. आम्हाला आज 50% रक्कम पाहिजे का तर आतापर्यंत ह्यांचं 45 वायदे होऊन गेले. ते आतापर्यंत 45 तारखा यांनी आम्हाला सांगितले. ते काय आता पाऊस पडलेला आहे. लेबरला आम्हाला पैसे द्यायची गरज आहे काय? नाहीतर परत लेबर येत नाही. आमचा व्यवसाय मोडीत निघेल. कारखानदारी मोडीत निघणार नाही पण आमचा व्यवसाय मोडीत निघेल. त्याच्यामुळे आम्हाला आज 50% रक्कम पाहिजे. तोपर्यंत पूर्ण काम बंद पाडलेलं आहे. जोपर्यंत आमची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू देणार नाही. ठीक. नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत ओंकार साखर कारखाना या ठिकाणी. जे ओंकार साखर कारखान्याचं 1 नंबर युनिट आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपण पाहताय की इथं सगळे वाहतूकदार चक्का जाम करून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बेमुदत आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे. तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय की नेमकी त्यांच्या मागण्या काय आहेत. काय सांगाल? काय नाव आपलं? माझं नाव नानासाहेब विठ्ठल कारंडे. आम्ही पाठीमागचे 2-3 महिने झाले बिलासाठी चक्रा मारत आहे तरी आमची कोणतीही दखल घेतली जाय नाही. आम्ही प्रत्यक्ष बोत्रे पाटील आमच्या संघ काय बोलणं तयार कराय नाहीत. आम्ही त्यांना मॅसेज स्वरूपात सांगितलं किंवा अर्ज देऊन सांगितलं तरी त्याची कोणत्याही प्रकारे आमची दखल घेतली जात नाही. तरी आम्ही आज सगळे वाहनवाले मिळून प्रत्यक्ष इथं कारखान्याच्या गेटवर थांबलोय तरी सुद्धा अजून सुद्धा आम्हाला कोणी इथं दखल घ्यायच्या तयारीत नाही. तरी आम्हाला खूप वाईट वाटत आहे. तरी आमचा निर्णय म्हणजे अतिशय गंभीर आहे
की बाबा पुढची प्रोसेस काय, आम्हाला शेवटी आत्महत्या करायला लागते का औषध घ्यायला लागतंय का इथं कारखान्याच्या गेटला फास घ्यायला लागतोय. एवढे आमची वाहनवाली ह्या आतुरतेमध्ये गंभीररित्या होऊन म्हणजे एवढं त्यांचं मन हे झालंय की आज काय करावं आपण इथं या कारखान्याच्या गेटवर, की बाबा कुठल्या स्वरूपात पैसे मागावतं ह्यांना. तरी सुद्धा आमच्या संघ बोत्रे पाटील एवढं चर्चा करण्यासाठी तयार नाहीत. एवढे आम्ही त्यांच्यासाठी कामं केलेले आहेत, एवढे आमची बिलं एवढ्या दिवस आम्हाला आज बाजारची, आमच्या लेबरची, आमच्या कर्जाची, आमच्या पेरण्या वगैरे आता थांबलेत, आमच्या लेबरच्या पैशाची व्यवस्था नाही आणि पुढं आमचं लेबरही नाही आलं तर भरपूर मोठं नुकसान होणार आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आमचं पैसे थांबवायला नको आहेत आणि आज तरी आम्ही पैसे मागायला आलोय तरी आणखी आम्हाला पुढं चालवण्या दाखवण्याचा त्यांचा विषय आहे. तर आपण बघताय की वाहतूकदार जे आहेत ते अतिशय शेवटच्या टप्प्यात, अगदी आता दुसरा सीझन चालू होईल आणि अगदी पहिल्या सीझनची रक्कम त्यांना न मिळाल्यामुळे त्यांच्या दररोजच्या जे गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक पडत आहे आणि याच्यानंतरचं नियोजन नेमकं काय आखायचं या बाबतीतही त्यांची गोची होत आहे. तर प्रशासनाला आपण मागणी केली, आतापर्यंत प्रशासनासोबत आपलं काय बोलणं झालंय का? हो, प्रशासनाबरोबर आमचं बऱ्याच वेळा बोलणं झालंय. तुम्हाला 2 दिवसानं देऊ, 15 तारखेला देऊ, 17 तारखेला देऊ, 2 तारखेला येईल, 25 तारखेला येईल, असं आम्हाला 2 महिना झालं 2-2, 4-4 दिवसाचं तारखा दिल्या जाते त्या. पण प्रत्यक्षरित्या काय आमच्या अकाउंटला पैसे जमा होईना त्या आणि याच्याबद्दल कोणी प्रशासन तयार नाही आमची दखल घ्यायला. तरी आता आमच्यासाठी कोण आमच्या पाठीशी उभं राहतंय हे वाट बघणं अतिशय आमच्या गरजेचं आहे. तर नक्कीच ह्या वाहतूकदारांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि आपण बघतो की प्रत्येक सीझनला ही लोक सगळ्या गोष्टी पुढे सरून किंवा स्वतः मालकी घेऊन त्या गोष्टी करत असतात. तर कारखान्याने यावरती तोडगा लवकरात लवकर काढावा ही प्रशासनाला विनंती आहे. अजूनही सतीश वाघमोडे. काय नेमकी तक्रार, काय मागण्या कशा संदर्भात आहे? हे वाहन मालकाची सगळी आणि वाहन वाहन मालकांची एकच मागणी आहे की आपलं वेळेत ह्या वाहन मालकांचं बिल त्वरित चेअरमन साहेबांनी द्यावं. कारण इतके दिवस थांबलेत या वाहन मालकांनी फार शेवटच्या स्टेपला ती वाहन मालकांचा म्हणजे संयम आता सुटण्याच्या मार्गावर आहे. जर नाही दिलं तर हे कामगार तर इथं दिसणारच नाही त्या कारखान्यावर कोण. तर जर नाही बिल दिलं तर इथं कामगार तर नाहीच नाही. तर पैसे दिल्याशिवाय इथं काहीच करून दिलं जाणार नाही. असं वाहन मालकाकडून सगळ्या चेअरमन साहेबांना विनंती आहे की आपलं हे पुढे जास्त वाढवण्यापेक्षा आपलं लवकर बिल त्वरित जमा करावं, एवढीच विनंती आहे. तर आपण प्रशासनासोबत आपली चर्चा काय झाली का आणि तुम्हाला त्यांचं काय उत्तर मिळालेलं आहे? प्रत्येक जण आता साहेबांनी प्रत्येक जण 1 महिना झालं वारंवार वाहन मालक येतात. त्यांना सांगितलं जाते 10 तारीख दिली जाते, 12 दिली जाते, कोणाला 15 दिली जाते. नाही तुमचं 2 दिवसात होतंय जमा. असं फक्त सांगितलं जातंय. पर आतापर्यंत किती वाहन मालक थांबणार आहे ती. तर त्यांचा म्हणजे आता थांबायचं त्यांचं सगळे सहनशीलते संपलेले आहे. त्याच्यामुळं जास्त वाहन मालकांचा त्यांनी हे बघू नये. आपला जर कारखाना व्यवस्थित चालवायचा असेल पुढे तर वाहन मालकाशिवाय बी काय कुठल्या गोष्टी चालत नसत्या. तरी वाहन मालक सगळे समजूतदारपणा आहेत. म्हणजे आहेत. ऐकलंय. त्याचा जास्त कारखान्यानं त्याचा फायदा घेऊ नये. त्वरित बिल जमा करावं. कमीत कमी आता चालूला बिलं सोडावती. राहिलेलं बाबा दुसऱ्या टप्प्यात तरी सोडून देऊन मोकळं करावं एवढे विनंती आहे. काय सांगाल, आपली काय चर्चा झाली नेमकी? आपलं नाव सांगा पहिला. मी सागर परमेश्वर दगडे पटवर्धन कोरलेला आहे. माझा ट्रॅक्टर या ठिकाणी चांदापुरीला चाललेला आहे. साहेबांनी 3-4 महिन्यापासून फक्त नादी लावले. आज देतो पैसे, उद्या मिळतील, 4 दिवसांनी मिळतील. आशेवर माणूस 4 दिवसांनी म्हणले 4 दिवसांनी ह्यांच्यापाशी येते, परंतु हे परत 4 दिवसाला बोलतात. माझ्या घरी दवाखाने अडचण होती, दवाखाने अडचण असल्यानंतर ह्या साहेबांपाशी आलो. साहेबांना बोलल्यानंतर ह्या साहेबांनी पुन्हा आणि 4 दिवसात सांगितलं. मला समजलं पुण्यात यांचं ऑफिस आहे. पुण्यात ऑफिसला जाऊन आलो 2 वेळा. खालच्या स्टाफनं दखल घेतली नाही. ते म्हणले तुम्ही काय आम्हाला ऊस टाकलाय का? तुम्ही ऊस टाकलाय तिकडं, तुम्ही तिकडे बघा. इथले साहेब म्हणते ते आमच्या हातात काय, वरनं चेअरमननं सांगितल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही. मग ह्यांच्या इथलं ऐकल्यानंतर सोमवारी पाठीमागच्या सोमवारी चेअरमन साहेबासोबत भेट झाली. चेअरमन साहेबाला जाऊन मी म्हणलं चेअरमन साहेब माझ्या घरात दवाखाने अडचण आहे. त्यांना मी फाईल दाखवली दवाखाने. चेअरमन साहेब त्यावेळेस संतापजनक बोलले. मला म्हणले तुझे काय 500 कोटी माझ्याकडे आहेत का, देतोच. आणि असे बोलून मला तिथून उठवून लावले. त्यांना जास्त काय बोलता पण येत नाही. अशा प्रकारची उत्तर देते. मग आम्हाला वाईट वाटतंय ना. आमचा हक्काचा पैसा अडकल्यानंतर आम्ही बेकारासारखं ह्यांना मागतोय आणि मागल्यानंतर अशा आम्हाला उत्तरं मिळतील. आणि आम्हाला फक्त सोशल मीडियावरून एवढं कळतं ह्यांनी एक कारखाना नवीन घेतला. पण आम्हाला असं काय बाबा एक 10% 20% ह्यांनी आतापर्यंत काहीच पैसे सोडले नाही.
या गोष्टीचं प्रचंड म्हणजे लय वाईट वाटतंय. म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळे गोळा झालोय. बाबा आम्हाला काहीतरी पैसे सोडा. आमचं मुख दमदम काढून आता एकतर लेबर तिकडून इकडे येत नाही, फसवा करते आणि आमच्याकडनं आता वेळेवर पैसे जाणार, आमचं पूर्ण प्रॉपर्टी अडकून पडलंय. एवढा आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आहे की काहीतरी आम्हाला सोडा. आता सर्वसाधारण तुमचं बिल किती अडकले? माझं 4.5-5 लाख आसपास इथं बिल अडकलंय. मग टोळीच्या मागे एका प्रॉफिट काय जास्त राहत नसतं, 4-5 लाख रुपये राहतात. जेवढा मी मेन नफा आहे माझा ती ह्या कारखान्याकडे अडकून बसलाय आणि अडकल्यानंतर ह्यांच्याकडे रिप्लाय म्हणून काहीच चांगला नाही. फक्त उडवाउडवीची उत्तर आणि जी मेन मालक चेअरमन साहेब हे म्हणते, ती चेअरमन साहेब बाबा त्यांच्या हातात आहे, आम्ही तर काय करणार खालचं कामगार. चेअरमन साहेब तिथे गेल्यानंतर असं बोलते ते म्हटल्यानंतर आता आम्ही काय कोणत्या गोष्टीसाठी गप बसायचं. साखर कारखाना या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून या उन्हामध्ये हे शेतकरी आपलं धरणे आंदोलन धरून बसलेले आहेत. अगदी चक्काजाम केलेला आहे. कारखान्यामध्ये कोणतंही काम या ठिकाणी बंद केलेलं आहे आणि प्रशासनासोबत चर्चा केल्यानंतर प्रशासनानं या गोष्टींसाठी 30 तारखेपर्यंतची मुदत मागितलेली आहे आणि 30 तारखेला तुमचं 50% रक्कम आम्ही जमा करू आणि त्याच्यानंतर राहिलेली रक्कम जुलै महिन्यामध्ये जमा करू असं त्यांनी उत्तर दिल्यानंतर ह्या वाहतूक संघटना जी आहे त्यांना कोणतीही गोष्ट मान्य नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत आम्हाला खूप वेळा तारीख दिली परंतु त्याच्या आम्हाला कोणतंही बिल जमा झालं नाही. तरी एकमेकाच्या सहकार्यानं व्याजाने पैसे घेऊन सुद्धा ह्या वाहतूकदारांनी आतापर्यंत वाहनं चालले मुकादम असतात त्या सगळ्यांना जपायचं काम केलेलं आहे आणि ही आता देशोधडीला लागत आहेत. तर याच्यावर प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देतंय आणि त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतंय. तर हे टाळण्याचं कारण आतापर्यंत तरी चाललं परंतु आता दुसरा सीझन चालू होण्याची वेळ आलेली आहे. तोडगा काढावा हीच एक विनंती आणि या त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा आम्ही तुमची 50% रक्कम जमा करू. तर चालणार नाही, चालू देणार नाही, कामगारांना बाहेर बी जाऊ देणार नाही, आत बी जाऊ देणार नाही. जो माणूस आमचा धंदा काढण्याचा प्रयत्न करतोय त्याला नैतिक अधिकार नाही त्याचा धंदा चालू ठेवायचा. त्या प्रशासनाला आपण काय मागणी करा? आम्हाला आज 50% रक्कम भेटलीच पाहिजे. त्याच्यानंतर 30/6 पर्यंत आमची राहिलेली 50% रक्कम मिळली पाहिजे. अन्यथा आम्ही इथून हलणार नाही. अतिशय स्ट्रॉंगपणे ते आपल्या मागणीवरती अडून आहेत आणि आपण बघतोय की आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की आज जवळजवळ एक 300 लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. सगळे वाहतूकदार या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि अगदी उन्हामध्ये हे गेटवरती धरणे आंदोलन धरून उभा आहेत. आज प्रशासनासोबत सुद्धा चर्चा झाली. नक्कीच यावरती तोडगा लवकरात लवकर प्रशासनानं काढावा आणि तो काढलेला तोडगा आपल्याला आमच्या चॅनलला पाहायला मिळेल आणि या गोष्टीवरती लवकरात लवकर मार्ग निघावा एवढीच एक इच्छा आहे. ना प्रायव्हेट लिमिटेड चांदापुरी हे 1 नंबरचं जे युनिट आहे या ठिकाणी वाहतूकदारांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये हे वाहतूकदार उभा राहिलेले आपण पाहतोय आणि ते आगवरती ठाम आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं अगदी 300 लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांनी पूर्णपणे या कारखान्याचं काम केलं आहे. तर प्रशासनाला पूर्णपणे विनंती राहील की त्यांनी यावरती तोडगा लवकरात लवकर काढावा.